पहिला चेंडू फेकण्याकरिता सज्ज गोलंदाज निलेश पांगारी. इथून आपण पाहतो पहिल्या इनिंगला सुरुवात आहे. गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू अडव्या बॅटने खेळ्या. झेल ला संधी होत्या, झेल जमिनीला दान. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये सिली मिड ऑफला चेंडू रिलीज झाला होता. त्याचनंतर या दोन धावा सहजरित्या पूर्ण. दोन धाव्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या दोन्ही अंकावरती निश्चित आपण पाहतो. चांगली सुरुवात आपण पाहायला गेल्या टीमा सावरोली संघाच्या माध्यमातून राहिली जात्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे. जबरदस्त इथून चेंडू रिलीज केला. परफेक्ट यॉर्कर इथून फेकला गेला. गोलंदाज निलेशच्या माध्यमातून चांगला चेंडू इथून रिलीज केला. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाबरपेचे षटक घ्या आणि पाबरपेच्या षटकामध्ये इथून मात्र कमीत कमी 15+ तरी धावा बनवणं गरजेचं राहील टीम सावरोली संघाला. गोलंदाज तयार आहे. फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये. बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय खण 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 खणी षटकार. जबरदस्त फटका निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजा विश्वास जबरदस्त फटकेबाजीतून आपण पाहतो. निलेश वरती आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो षटकाराला षटकाराच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या निश्चित आपण पाहतो 8 या अंकावरती. 8 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत होता टीम सावरोली संघ. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चांगले बॅटिंग इथून टीम पाहायला गेले ते सावरोली संघाच्या माध्यमातून राहिले जात्या. इतका लांबवरचा प्रवास काढून या स्पर्धा खेळण्यासाठी तो संघ वेळेवरती दाखल झाला. इथून मात्र चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून मात्र पाबरपेचे षटक घ्या. इथून मात्र निलेश वरती आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ बाकी या षटकामध्ये निश्चित आपण पाहतो. पाबरपेचे षटक घ्या. इथून मात्र चांगली फटकेबाजी इथून राहिली जात्या. गोलंदाज विश्वास खरं तर एक षटका टोकला या खेळाडूने. गोलंदाज तयार आहे. फटका चांगला इलेव्हेशन कमी. शतरक्षक आपण पाहतो चुक्या करणाऱ्या टिपला जातो झेल संपुष्टात येतात. गोलंदाज विश्वासचा खेळ. धक्का क्रमांक पहिला टीम सावरोली संघाला फलंदाज होईल बाद. ज्या खेळाडूने षटकार टोकला होता इथून मात्र त्या खेळाडूला तंबूचा आसरा पकडावा लागता. टीप पोट्याट तशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जाते. आपण पाहतो गोलंदाज निलेश बांगारीच्या माध्यमातून. डावकऱ्या तसा गोलंदाजी आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. फलंदाज वैभव इथून चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार आहे. ओ जबरदस्त चेंडू आपण पाहतो. पंचांचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची धाव संख्या 9 या अंकावर द्या. 9 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. निश्चित बॅटिंग करत असताना टीम सावरोली संघ ज्या खेळाडूने एक षटकार टोकला होता मात्र त्या फलंदाजची विकेट मिळवली गेले. गोलंदाज निलेश बांगारीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे. ओ कोला टाकलेला चेंडू. जबरदस्त चेंडू. वेग आणि वेग. डायरेक्ट हिट. काम बनून जाईल. ओईटिया धक्का क्रमांक इथून आपण पाहतो 3रा लागला जातोय. टीम बॅटिंग करत टीम सावरोली संघाला फलंदाज होईल बाद. जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली जाते. गोलंदाज निलेश बांगारीच्या माध्यमातून एक षटकार वगळता आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी त्या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो चांगला खेळ अद्याप राहिला जातो टीम 3D बाजापूर संघाच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो बॅक टू बॅक 2 धक्के इथून देत असताना टीम निलेश 3D बाजापूर निलेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. एक षटकार आला आणि त्यानंतर चांगला कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून इथून राहिले जाते मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. फलंदाज प्रसाद इथून चांगला खेळ करावा लागेल. या 2 फलंदाजाला चांगली फटकेबाजी करावी लागेल. 4 षटकामध्ये कमीत कमी 40+ तरी धावा बनवणं गरजेचं राहील टीम सावरोली संघाला. खेळपट्टी चांगली आहे. जितकी फलंदाजाला साथ देते तितकी गोलंदाजाला देखील साथ देते अशी खेळपट्टी निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार. या षटकातील काही बॉल शिल्लक. गोलंदाज निलेश बांगारिया तयार आहे. प्रसाद ऑन स्ट्राइक एंड वरती सज्ज. गोलंदाज तयार आहे. हो पॅड वरती चेंडू रिलीज झाला. निश्चित आपण पाहतो पंचांकडे लावले अपील. इथून पंचांचा इशारा आले. एंड ऑफ द बॉल. षटक क्रमांक पहिले संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या मदतीनं प्रथमतः बॅटिंग करत टीम सावरोली संघ जाऊन पोहोचला 9 अंकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात.
चला खैरवाडी संघाचा संघ आपण मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधायचे पा. त्याचनंतर स्टेशन टाकरवाडी संघाचा संगणक देखील मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधायचे. नवीन गोलंदाज इथून गोलंदाजी मार्गवरती निश्चित आपण पाहतो आकाशला आपण पाहतो एक चांगला गोलंदाज आहे. क्षणकृत कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये छाप सोडला. इथून मात्र गोलंदाजी मार्गवरती निश्चित आपण पाहतो आकाशला आपण पाहतोय चांगला गोलंदाज आहे. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील वाजपूर संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. जबरदस्त चेंडू रिलीज केला आपण पाहतो. गोलंदाज निश्चित आपण पाहतो आकाशच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात हा गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. निश्चित आपण पाहायला गेला तर चांगला गोलंदाज आणि चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल त्यावरती हलक्यातून पेस केल्या. सलीम मिडॉपला चेंडू रिलीज झाला. चांगला क्षेत्ररक्षण एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मधील संघाची टोटल धाव संख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती. 10 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. प्रथमतः बॅटिंग करत असं टीम सावरोली संघ चांगला खेळ इथून राहिला जाते. गोलंदाज तयार आहे. ओ क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी निश्चित आपण पाहतो. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉल मध्ये एकच धाव खर्च केल्या अद्याप त्या गोलंदाजांना. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे. ओ क्या बात आहे. विकेट किपरच्या माध्यमातून चुका इथून निश्चित आपण पाहायला गेला तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. बायच्या स्वरूपामध्ये विकेट किपरच्या माध्यमातून चुक्या निश्चित आपल्याला चांगली गोलंदाजी होत्या. गोलंदाजीला क्षेत्ररक्षक साथ देत नाही मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. 11 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये राहिली जाते आकाशच्या माध्यमातून. ओ कोला टाकलेला चेंडू जबरदस्त चेंडू परफेक्ट यॉर्कर इथून मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना गोलंदाज आकाशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. लाजबाब गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या षटकातील फटका पासला. इलेव्हेशन कमी आहे. सदर्शक आपण पाहतो चुक्या करणं टिपला जातो जेल आणि संपुष्टात होता फलंदाज सागरचा खेळ. धक्का क्रमांक 3 टीम सावरोली संघाला फलंदाज होईल बाद. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाते गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. ओके आपण पाहायला गेला तर 2 धावा खर्च केल्याने एका फलंदाजाला बाद केलं. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जात्या. संघाच्या संगणकाने विश्वास दाखवला होता. तर आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून राहिली गेली निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. क्या 2 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये आपण पाहतो आणि एका फलंदाजाला बाद केलं. सांगे कोड्याचे 3रं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्गवरती राजेश आला संघाचा प्रमुख खेळाडू प्रमुख गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील वाजपूर क्षेत्ररक्षक आपण पाहतो. चुक्या आणि चुक्या आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न धोक्याची घंटा ओईटी आउट. रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेटचा पतन. धक्का क्रमांक इथून आपण पाहतो पाहायला मिळत्या. गोलंदाजाचा भरणा असणारा संघ निश्चित आपण पाहतोय टीम 3D बाजे संघ. चांगला खेळ चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये राहिली जात्या मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी राजेशच्या माध्यमातून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो हेच पंच गोलंदाजा शैलीवरती आक्षेप घेतले. एस ओके. 3रे पंच स्क्रीनवरती चेक केलं जाईल. गोलंदाज नाही राजेशला आपण पाहतो. फटका चांगला. इलेव्हेशन कमी
क्षेत्ररक्षक आपण पाहतो निलेश बांगारीला चुक्या करणार वन मोर विकेट डाऊन अजून एक धक्का तुझल मे आया अशी परिस्थिती टीम सावरली संघाचे फलंदाज होईल बाद जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो टीम 3D बाजेपूर संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहतो टीम 3D बाजेपूर संघाच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या फलंदाज नेट नंबर 7 वर द्या अजित इथून चांगला खेळ करावा लागेल मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला चांगली फटकेबाजी करावी लागेल चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल या दोन फलंदाजाला फलंदाज तयार राजेश फटका चांगला बॅटची डॉबेज विकेट किपर वन मोर विकेट डाऊन अजून एक धक्का इथून टीम आपण पाहतो सावरवली संघाला फलंदाज होईल बाद जबरदस्त गोलंदाजी विकेट हॅट्रिक निश्चित आपण पाहतो 3 विकेट 3 वरती 3 विकेट निश्चित आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज आपण पाहतो राजेशच्या माध्यमातून राहिले जाते मैदानाच्या आतमध्ये संघाचा प्रमुख गोलंदाजी आणि त्याच्या माध्यमातून लाजबाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो थोडासा पाकफुटला संघ निश्चित आपण पाहतो टीम सावरोली संघ निश्चित आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय उदय दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून राहिले जात्या गोलंदाज राजेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये फेकली जाते गोलंदाज राजेशच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार शेवटचा बॉल या षटकातील फेकण्याकरिता सज्ज पटका चांगला आनंद कार्पेट निश्चित आपण पाहतो लॉंगॉनला क्षेत्ररक्षक संजयला आपण पाहतो चेंडू उचलीपैकी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून नाकार केले फलंदाजांना एंड ऑफ द बॉल षटक क्रमांक 3 संपलं जात्या आणि 3 षटकाच्या मदतीने प्रथमतः बॅटिंग करताना टीम सावरोली संघ जाऊन पोहोचला 13 अंकावर द्या लॉस ऑफ 6 विकेट 6 फलंदाज बाद झाले तिथून निश्चित आपण पाहतोय टीम सावरोली संघाच्या निम्मा संघ गारद झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम बॅटिंग करताना टीम सावरोली संघ थोडासा बॅकफुटला संघ निश्चित आपण पाहतोय चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते टीम 3D बाजेपूर संघाच्या माध्यमातून चला इथून टीम मीटिंग घेऊ नका टीम 3D बाजे 13 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो 18 बॉलचा खेळ संपला 13 धावा धावपलकीवरती चांगली गोलंदाजी टीम 3D बाजेपूर संघाच्या माध्यमातून राहिले जाते शेवटचे षटक श्लोक वरचं षटक अणामारीचे षटक गोलंदाजी मार्क वर द्या धडाची आला एक चांगला गोलंदाज एक यंग टॅलेंटेड खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल गोलंदाज नाही यार हो फटका चांगला फटका बसला वाड कॅच जबरदस्त झेल टीपला जातो आपण पाहतो इथून गोलंदाजाचा देखील अजून एक धक्का विकेटचं पतन धक्का क्रमांक इथून आपण पाहतो 7वा टीम सावरोली संघाला गोलंदाज होईल बाद जबरदस्त झेल कॅरी केला आकाशच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जात्या आणि तर मात्र फिल्डिंग करत असताना जबरदस्त फिल्डिंग या गोलंदाजा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते चांगला झेल कॅरी केला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इनॅट नंबर 9 वरती सुरेश रुपेशला आपण पाहतो डावखुऱ्या त्याचा फलंदाज इथून मात्र एखाद 2 मोठे फटक्या मारणं नितांत गरज आहे टीम निश्चित आपण पाहतो सावरोली संघाला 13 धावा धावपलकी भरती इथून मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून राहिली जात्या टीम आपण पाहतो 3D बाजेपूर संघाच्या माध्यमातून लाजबाब गोलंदाजी राहिली जात्या या संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार ओ बॅटची डॉबेज 1 मोर विकेट आउट अजून एक धक्का टीम सावरोली संघाला फलंदाज होईल बाद क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी इथून आपण जर विचार केला तर 8 फलंदाज बाद झालेत क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी टीम आपण पाहतो 3D बाजेपूर संघाच्या माध्यमातून राहिली जात्या
कमालीची गोलंदाजी लाजबाब गोलंदाजी आहे. इथून आपल्याला पाहायला मिळतं थोडासा संघ बॅकफुटला निश्चित आपण पाहतो टीम सावरोली संघ निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर निलेश बांगरेने धावा खर्च केले होते 9 आणि तिथून मात्र कमबॅक आणि कमबॅक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं टीम 3D बाजीपूर संघाच्या माध्यमातून लाजबाब गोलंदाजी इथून राहिली जाते शेवटचे षटक आहे आणि या षटकावरती चांगला खेळ करावा लागेल गोलंदाज तयार आहे खोला टाकलेला चेंडू निश्चित आपण पाहतो अनंत कार्पेट सिली मिडलला चेंडू रिलीज झाला चांगल्या क्षेत्रचकीतून आपल्याला पाहायला मिळते एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतो एका सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या 14 या अंकावरती 14 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असा टीम सावरोली संघ थोडासा पाकपुडला संघ निश्चित आपण पाहतो चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगली गोलंदाजी टीम 3D बाजीपूर संघाच्या माध्यमातून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो चांगला खेळ तर टीम 3D बाजीपूर संघाच्या माध्यमातून गोलंदाजीचा भरणा असणारा संघ टीम 3D बाजा ओ बॅटची डॉबेज वन मोर विकेट डाऊन अजून एक धक्का टीम सावरोली संघाला फलंदाज होईल बाद निश्चित आपण पाहतो दयाला देखील परतावा लागता इथून आपण पाहतोय जबरदस्त इथून गोलंदाजी राहिली जाते टीम 3D बाजीपूर संघाच्या माध्यमातून क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली जात्या या षटकामध्ये तब्बल 3 विकेट मिळवले गेलेत गोलंदाज धनाजीच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी याही षटकामध्ये राहिली जात्या या खेळाडूच्या माध्यमातून 4 बॉलचा खेळ संपलाय ओके एक धाव खर्च केल्या या षटकामध्ये आणि 3 फलंदाजाला बाद केला या गोलंदाजानं क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी याही षटकामध्ये राहिली जात्या गोलंदाज शेवटची विकेट देखील या गोलंदाज तयार या ओ क्या बात या जबरदस्त चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता निश्चित आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जात्या 5 चेंडू हाताळल्यात ओके एक धाव खर्च केल्या आणि 3 फलंदाजाला बाद केला क्या बात या जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून राहिली जात्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज धनाजी चांगली गोलंदाज शेवटचा बॉल ओ डॉट बॉलची सांगता क्या बात एकदा गोलंदाजी आवडले असेल तर जोरदार टाळ्या या गोलंदाजसाठी जबरदस्त गोलंदाजी 6 चेंडू हाताळल्या एक धाव खर्च केल्या आणि 3 गड्यांना बाद केला क्या बात या जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली
लो स्कोरिंग सामना निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अमित त्याच्या सोबतीला संजय ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 24 बॉल आणि बनवायची निश्चित आपण पाहतो. 15 धावा इथून आपण पाहायला घ्या तर टीम 3D बाजेपूर संघाला चांगला खेळ, चांगली गोलंदाजी टीम 3D बाजेपूर संघाच्या माध्यमातून राहिली जाते. गोलंदाज सज्ज तर आपण पाहता उत्तरार्धाला देखील सुरुवात या. हो जबरदस्त चेंडू आपण पाहतो. खोलात चेंडू टाकलाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात गोलंदाज निश्चित आपण पाहतो. विश्वासच्या माध्यमातून राहिली जाते. गोलंदाजी करताना थोडंसं अपयश आलं. इथून मात्र गोलंदाजी करावी लागेल. फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये सर्कलचं रिंग तोडत असताना बॉल सला सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. गोलंदाज सज्ज इथून निश्चित आपण पाहतो विश्वासला. ओ जबरदस्त चेंडू इथून फेकला जातो. बॅटची टॉपेज लागली जाते. चांगलं विकेट किपिंग निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. इथून मात्र डॉट बॉलची सांगता 4 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत टीम 3D बाजेपूर संघ. चांगला खेळ इथून राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला गॅप भरपूर मोठ्या बॉल चालला एका टप्प्यानं ब्लास्ट किल्ला धडकत येतोय चौकार. जबरदस्त फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत टीम 3D बाजेपूर संघ. चांगला खेळ इथून निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम 3D बाजेपूर संघाच्या माध्यमातून लो स्कोरिंग सामना इथून निश्चित आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये निम्माचा सामना खुला करून दिला. पंधा समितनं चांगली फटकेबाजी आपण पाहतो. आपला बॉल सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. तर असलवाडी संघाचा संगणक आणि वाजे संघाचा संगणक टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायची बा. इथून लगेच यायचे बा. गोलंदाज असतं या इथून निश्चित आपण पाहतो विश्वास. हो इथून निश्चित पंचाने लाईन चेक केली जाते. इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदा एका धाब्याच्या मधील संघाची धावा संख्या 9 या अंकावर द्या. उग्या 6 धाब्याने दुनिया जिंकण्याकरिता टीम 3D बाजेपूर संघ. हो इथून मैदानाच्या आतमध्ये केले काय इंडाप दबाड षटक क्रमांक इथून पहिल्या संपला जाता आणि पहिल्या षटकामध्ये टीम 3D बाजेपूर संघ जाऊन पोहोचला 9 या अंकावर द्या. येणारे बॉल 18 बनवायचे 6 धावा टीम आपण पाहतो 3D बाजेपूर संघाला. सरळ इथून सोडत घ्या. न्यू बॉल न्यू ऑप्शन मध्ये लगेच याच्या 18 चेंडू बनवायचे 6 धावा इथून आपण पाहतो. 18 चेंडू मध्ये 6 धावा रोखल्या गेल्या तर एक वेगळा इतिहास पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चांगले केलपट्टे गोलंदाजाला देखील तितकीच साथ देते आणि फलंदाजाला देखील तितकीच साथ देते. या चूक केलपट्टी निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. 18 चेंडू बनवायच्या 6 धावा इथून निश्चित आपण पाहतो टीम 3D बाजेपूर संघाला. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती सज्ज. अद्यापर्यंत एकच चेंडू पेस केला नाही. फलंदाज संजय संघाचा सिक्सर किंग आहे. गोलंदाज तयार आहे. ओ फटका चांगला ओकेला बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडं एका टप्प्यानं येतोय चौकार. चला असलवाडी संघाचा संगणक आणि वाजे संघाचा संगणक आपण टॉस साठी लगेच याची बा. शेवटचा पुकार असेल तुमच्यापर्यंत. 2 धाब्याने दुर्या उग्या जिंकण्याकरिता टीम 3D बाजेपूर संघ. जबरदस्त खेळ इथून राहिला जातो. चला असलवाडी संघाचा संगणक आणि वाजे संघाचा संघ आपण टॉस साठी लगेच यायचे बा. फटका चांगला मॅच विनिंग स्ट्रोक इथून सामना जिंकला जातो टीम 3D बाजेपूर संघ. हडलक टीम सावरली संघ. चला ते दोन्ही संघाच्या टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि ज्या प्रथमतः टॉस करण्या अगोदर ज्या काही आपल्या फॉर्मॅलिटी असतील त्या लगेच जमा करायचे. सामन्याचा सामनावीर सामन्याचा हिरो ठरला जातोय ज्याने गोलंदाजी करत असताना अवघ्या 1 धाव खर्च केल्या आणि 3